अधिक मास आला की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये एक विशेष सोहळा साजरा होतो. जावयाचं पूजन केलं जातं, त्याला 33 अनारसे दिले जातात. मुलीची आदरानं ओटी भरली जाते आणि मोठ्या प्रेमानं त्यांचं स्वागत केलं जातं. पण तुम्ही कधी विचार केलायत का की जावयाचं पूजन नेमकं अधिक मासातच का केलं जातं? 33 अनारस्यांचं रहस्य काय? ही फक्त एक कौटुंबिक परंपरा आहे की यामागे एखादा गूढ आध्यात्मिक संदेश दडलाय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील जावई पूजनाची हीच परंपरा, त्याचे धार्मिक महत्त्व, सांस्कृतिक मूल्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं त्यामधून दिलेला अतिशय सुंदर असा संदेश. नमस्कार, मी ओंकार सावंत. आता मुख्य प्रश्न असा आहे की जावई पूजन का केलं जातं? आपल्या भारतीय संस्कृतीत कन्या ही लक्ष्मीचं रूप मानली जाते. विवाहानंतर ती दुसऱ्या घरामध्ये जाते. तिच्यासोबत तिचं सुखदुःख वाटून घेणारा, तिची काळजी घेणारा व्यक्ती म्हणजेच आपला जावई. म्हणून जावयामध्ये आपल्याला मुलीच्या सुखाचं प्रतिबिंब दिसतं. अधिक मास हा दानधर्माचा असा महिना आहे. या काळामध्ये मुलीला आणि जावयाला सन्मान देणं म्हणजे स्वतःच्या कन्येच्या संसाराला आशीर्वाद देण्यासारखे आहे. जावई पूजन ही केवळ एक व्यक्तीची पूजा नसते, ती दोन कुटुंबांमधील प्रेम, विश्वास आणि स्नेह यांचा सन्मानच असतो. पूर्वीच्या काळामध्ये मुली दूर गावामध्ये सासरी जायच्या, भेटीगाठी कमी व्हायच्या. अधिक मासाच्या निमित्तानं मुलगी, जावई आपल्या माहेरी यायचे. संपूर्ण कुटुंब यावेळी एकत्र असायचं. नातेसंबंध अधिक दृढ व्हायचे. ही परंपरा म्हणजे नात्यांचं पुनर्मिलनच आहे. जावई घरी आल्यानंतर त्यांचं औक्षण केलं जातं. आता जावई पूजन कसं केलं जातं? बहिणीच्या भावांकडून, सासू सासऱ्यांकडून जावयाचे पाय धुतले जातात. हळद कुंकू लावून त्यांची आरती म्हणजेच पूजा केली जाते. नवीन कपडे, फेटा, शाल किंवा भेटवस्तू त्यांना दिल्या जातात. सासू प्रेमानं जावयाचं पूजन करते. यावेळी जावयाला आदरानं भोजन वाढलं जातं. मुलीची ओटी भरली जाते. तिला साडी, दागिने किंवा भेटवस्तू दिल्या जातात. यामागील संदेश अतिशय सुंदर आहे. तू आमच्या मुलीची काळजी घेत आहेस, तिच्या इच्छा पूर्ण करत आहेस, तिचे मन तू जपत आहेस, त्यामुळे यासाठी आम्ही तुझा सन्मान करतोय. हा सन्मान केवळ जावयाचा नसून मुलीच्या संसाराचा असतो. आता अनारसे देण्यामागील रहस्य काय आणि ते 33च का दिले जातात? यामागे एक धार्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ आहे. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख आपल्याला आढळतो. प्रत्यक्षात कोटी या शब्दाचा अर्थ फक्त कोटी म्हणजे करोड नसून तो प्रकार किंवा वर्ग असाही होतो. 33 प्रमुख देवी शक्तींचे प्रतिनिधित्व म्हणून 33 हा अंक अत्यंत पवित्र मानला जातो. 33 अनारसे म्हणजेच त्या 33 देवी शक्तींना अर्पण केलेला असा भाव. जावयाला हे अनारसे देताना त्यामागे भावनाही असते. या सर्व दैवी शक्तींचे आशीर्वाद तुमच्या संसाराला लाभोत. अनारसा हा तांदूळ, गूळ किंवा साखर, तूप यासारख्या सात्विक पदार्थांपासून तयार केला जातो. तो समृद्धी, गोडवा आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. म्हणून 33 अनारसे हे फक्त मिठाई नसून आशीर्वादाचंच एक प्रतीक असतं. आजच्या धावपळीच्या काळामध्ये अनेक परंपरा केवळ औपचारिक वाटू शकतात, परंतु या परंपरांच्या मुळाशी गेलो तर आपल्याला लक्षात येतं की जावई पूजन म्हणजे फक्त अहंकार नव्हे, तो कृतज्ञतेचा एक उत्सव आहे. तो नात्यांमध्ये आदर टिकवण्याचा संस्कार आहे. तो मुलीच्या सुखासाठी दिलेला आशीर्वाद आहे. तो दोन कुटुंबांना जोडणारा असा प्रेमाचा एक सेतू आहे. आणि याचबरोबर अधिक मास आपल्याला हे देखील शिकवतो की दान फक्त पैशाचं नसतं, सन्मानाचं दान असतं, प्रेमाचं दान असतं, आदराचं दान असतं आणि नात्यांचं जतन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून अधिक मासातील जावई पूजन ही केवळ एक प्रथा नाही, तो आपल्या संस्कृतीतील प्रेम, आदर, कृतज्ञता आणि कौटुंबिक ऐक्य यांचा एक सुंदर उत्सव आहे. 33 अनारशांमध्ये दडलेले असतात 33 दैवी आशीर्वाद आणि त्या आशीर्वादांमधूनच फुलत राहतो आपल्या संस्कृतीचा अमूल्य असा वारसा. तर कोणाकोणाच्या घरी हे जावई पूजन केलं जातं ते आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही त्यांना काय भेटवस्तू देता हे देखील आम्हाला ऐकायला आवडेल. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता आपण इथेच थांबतोय. भेटूया नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.